नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर गरोळे हे मेहकर नगर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत। त्यांनी मोठ्या उत्साहात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। फटाक्यांच्या आतिषबाजीत किशोर गरोळे यांनी मेहकर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज मोठ्या थाटामाटात काय पहिली भावना आहे? नाही, भावना म्हणजे हे जे आता नगराध्यक्ष पद आहे हे माझं नसून इथल्या सर्व मतदारांचं या जनतेचं पद आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला तिथे पाठवलेलं आहे। ते सर्व कामे आम्ही सुरळीत आणि पारदर्शकपणे करणार आहोत। समीकरण असणार आहे? समीकरण म्हणजे आता सर्वात महत्वाचं आमचं आघाडीचं समीकरण आहे ते आता बसेलच। त्याच्यानंतर जो आम्ही विकासाचे शब्द लोकांना दिलेले आहेत ते आम्ही पूर्णत्वास लवकरात लवकर नेऊ। माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झालेली आहे। आमचे नेते नरेंद्र खेडेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज नगराध्यक्ष होऊन इथे उपस्थित झालो आहोत आणि जनतेचा विश्वास ठेवलेला आहे की त्यांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही 100% पूर्ण लवकर करू। विकास काम म्हणजे आजपासून मी जाहीर करतो की आजपासून मेकर हे स्वच्छ मेकर सुंदर मेकर आपण सुरुवात करणार आहोत। आज तारखेपासून तर 26 जानेवारी पर्यंत हा पूर्ण स्वच्छता अभियान पूर्ण शहरामध्ये राबवण्यात येणार आहे। गल्लोगल्ली रस्ते नाल्या सर्व एकदम स्वच्छ करण्यात येतील आणि त्यानंतर जो पाण्याची समस्या आहे ती आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू। त्यानंतर आरोग्याच्या विषयात काही विषय आहेत, नंतर MIDC मुद्दे आहेत, म्हणजे नंतर रस्ते नाल्या हे तर सर्व बरेचसे काम आहेत आणि ते आता आजपासून आमच्या कामांना सुरुवात होते। बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात एका तक्रारीच्या चौकशीसाठी गेलेल्या ग्रामीण पत्रकार कल्याण देशमुख यांच्याशी गैरवर्तन आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधित पोलीस हवालदारावर कारवाई करण्याची मागणी बोरगाव मंजू प्रेस क्लबनं केली आहे। पत्रकार कल्याण देशमुख हे त्यांच्या बहिणीसोबत एका तक्रारीच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेले होते। त्यावेळी चौकशी अधिकारी हवालदार प्रमोद गोपनारायण यांनी देशमुख यांच्या बहिणीला स्वतंत्र कक्षात बसवून ठेवलं आणि देशमुख यांना बाहेर जाण्यास सांगितलं। भावाच्या नात्यानं सोबत थांबण्याची विनंती केल्यावर पत्रकार देशमुख यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आले असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। तसंच कॉलर पकडून ओढण्यात आलंय आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय। हा प्रकार पोलीस ठाण्यातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आलाय। या घटनेचा निषेध करत प्रेस क्लबनं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन दिलंय। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। मी कल्याण देशमुख बोरगाव मंजूमध्ये युसेन केबल नेटवर्कचे काम करतोय। मी आणि माझ्या बहिणीच्या एका केसमध्ये बोरगाव मंजूमध्ये रिपोर्ट दिला होता। रिपोर्ट दिल्यानंतर जे डोंगरगाव बीडमध्ये जे जमदार येतात त्यांनी बहिणीला बोलवून त्यांची जबाबी नोंद केली असल्यास मी त्यांच्यासोबत गेल्यावर आतमध्ये कॅबिनमध्ये गेल्यावर त्यांनी मला अपशब्द वापरून माझा अपमान केला आणि माझे हात पिरगळून कॉलर पकडून अनिल गोपनारायण यांच्या रूममध्ये नेण्यात आले आणि मला मारण्यात आले आणि मला खूप मानसिक व खूप शारीरिकदृष्ट्या मी खूप थकलेलो आहे आणि खूप मानसिक तणाव माझ्या मनावर मनावर परिणाम झाला। असं तरी पण असं मला याचा जर न्याय जर नाही मिळाला मला जर न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या सुद्धा करेन। संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वझर नगरीत सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या सप्ताहाअंतर्गत हरिभक्त पारायण हभप कृष्णानंद महाराज मुंडे यांच्या सुमधुर वाणीतील शिवमहापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। कथा कथनादरम्यान भगवान शिवांच्या लीलाचे, भक्तींचे, वैराग्याचे सखोल विवेचन प्रत्यक्ष झलकीसह करण्यात येत आहे। नामस्मरण, हरिपाठ आणि भजनाने परिसर दुमदुमून गेला आहे।
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या 18 जनावरांची सुटका केली आहे। या कारवाईत 1,80,000 रुपयांची जनावरं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतून दोन्ही आरोपी जनावरं मध्य प्रदेश राज्यात कत्तलीसाठी नेत असताना आमगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मध्य प्रदेश राज्यातील 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती भेटली की अवैधरित्या कत्तलीकरता जनावरे घेऊन जात आहेत। अशा माहितीवरून आमगाव पोलीस स्टेशन स्टाफने रेड करून ते 18 गोवंशाची सुटका केली। यामध्ये एकूण 18 गोवंश किमती 1,80,000ची जप्त करण्यात आले। प्रकरणात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत। खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येला 12 दिवस पूर्ण होऊनही अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्याचा आरोप काळोखे कुटुंबियांनी केलाय। मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। या हत्येत अनेक जण असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी काळोखे कुटुंबियांनी केली आहे। अजून ते भरत भगत आहेत, त्यांचे 10 कॉल आहेत रवी देवकरला। रवी देवकर त्यांना केलेले आहेत। त्यांचा तपास सुरूच आहे, पण त्यांनी अजून लवकरात लवकर करायला 12 दिवस झाले अजून भेटत नाहीत। कारण ते आहेत ते नाहीत, अजून पुढे भरपूर माणसं आहेत। ते भरत भगत आहेत, सुधा गारे पण आलेले आहेत अजून। ते येत का नाही समोर, ते का बाहेर लपून राहिलेले आहेत। कधी नाही भेटला मला आमदार साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेब कधी भी न्याय द्या तुम्ही आम्हाला। आज 12 दिवस होऊन गेलेले। समोरासमोर आमच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि जे आमच्या गावातून जे 4 घरं गेलेली आहेत ना, त्यांना पण हजर करायला पाहिजे, कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत। त्यांचा हात असेलच ना।
म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना, इथं राहिले असते. त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत. कोण ना कोणी येतं. दुर्गेश दुर्गेश देवकर हा पहाटे 5 वाजता येतो. त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय. हे म्हणजे पोलीस वाजून काय करतात? येतोय रात्रीचे कोण त्यांना पाहता नाही येत काय? हा पाहिलंय. पहाटे 4 दरम्यान पाहिलेलं आहे. आमच्या गावातल्या एक लेडीजने सांगितलं. माझ्या बाप्पांना न्याय का नाही भेटला? सगळे आरोपी, अर्धे आरोपी फरार आहेत. अजून ते मोकाट फिरतायत. न्याय कधी भेटेल? आज 12 दिवस झाले. माझ्या पप्पांच्या आरोप्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. एवढं निर्घृणपणे मारलं त्यांना. लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून, पण अजून काहीच नाही झालेलं आहे. एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ नाही शकत काय? तुम्ही आयात होईल असं काय? त्यांची चुकी काय होती? त्यांनी गावासाठी सगळं केलं. घरात कमी आणि गावासाठी जास्त. हीच त्यांची चुकी होती का? त्याच्यामुळे राजकीय नेते पण उभे राहायला डगमगतील का? आपण पडलो तर आपल्याला, आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून. हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का? आपण निवडून नाही आला पाहिजे. आम्ही निवडून आलो तर आमचे हा प्रकार घडलाय. त्यांना पकडले, पण अजून जे त्यांच्या पाठीमागे आहेत ते पोलीस अजून कनेक्ट चौकशी करत. कारण रवींद्र देवकर ह्याच्यात एकट्याची ताकद नव्हती. ह्याच्या मागे अजून भरपूर जण होते. मग ते भरत भगत यांचे 10 कॉल होते त्यांना. अजून दुसऱ्यांचे कॉल होते, पण ते अजून का चौकशी करत? मग ह्याच्या मागे पोलिसांचा पण हात आहे थोडाफार, म्हणून ते चौकशी करत नाहीत. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लवकरात लवकर यांची तपासणी करावी. मत आहे का? आम्ही काल कोर्टात गेलेलो. त्यांची तारीख होती. सुधाकर घारे, भरत भगत यांची. ते अटकपूर्व बेल मारत होते. तर त्यांचा रोल आता SP मॅडमने सांगितलंय का अजून आम्हाला काय तपास भेटला नाही त्यांचा. तर तुम्ही न पकडता कसं सांगू शकता का त्यांचा तपास नाही भेटलाय आम्हाला, अजून त्यांचा हात नाही याच्यात? त्यांना पकडा आणि त्याच्यानंतर हे चौकशी करा. त्याच्यात त्यांचा हात आहे हे मी 100% सांगू शकतो. असे 10 कॉल भरत भगत यांचे 26 तारखेला गेलेले आहेत रवी देवकर यांना. असे 10 कॉल गेलेत आणि ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी घरी गेलेले आहेत ते रवी देवकर भरत भगत यांच्या. भरत भगत हे त्यांचा हात 100% आहे. अजून त्यांचा तपास कधी होईल? SP मॅडम काय करतायत त्याच्यात? आज ते जर त्यांना अटकपूर्व बेल दिली, त्या येऊन आम्हाला मारतील. माझ्या 2 बहिणी आहेत, त्यांना धमकी देऊन गेलेले आहेत काय लोक. रवी देवकर यांच्या सोबत ते 4ही घरं गायब केलेली आहेत त्यांनी धमकी देऊन गेलेले आहेत. आम्हाला जीवाला धोका आहे आमच्या. सांगलीच्या ऐतवडे खुर्द इथं पाळीव प्राण्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. या हल्ल्यात पाळीव प्राण्याचा मृत्यू झालाय. बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बिबट्याच्या सततच्या दहशतीमुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. मुलं बाळ बारकी आहेत, ते 6च्या पुढे फिरतात. बिबट्याचा वावर जास्त आहे. 4 बिबट्यांची संख्या आहे. 2 लहान आहेत, 2 मोठे आहेत. तरी बिबट्याचा बंदोबस्त शासनानं करावा. बिबट्याला हकलावर गेल्यावर बिबट्या अंगावर यायला लागला, त्यामुळे आम्ही इथून निघून गेलो. बिबट्याचा वावर जास्त आहे, शासनाने त्याची दखल घ्यावी. लाईट दिवसाची सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत शासनानं द्यावी शेतकऱ्यांच्यासाठी, हीच विनंती आहे. महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे इथं आज अंगारकी चतुर्थीचा यात्रोत्सव साजरा होत आहे. नवीन वर्षातील पहिला अंगारकी योग जुळून आल्यानं राज्यभरातून हजारो भाविक गणपतीपुळ्यात दाखल झाले आहेत. पहाटे 3:30 वाजता स्वयंभू श्री गणपती मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा, मंत्रपुष्प आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला.
भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि देवबाग परिसरात नियोजनबद्ध दर्शन रांगा उभारण्यात आल्या आहेत. नमस्कार, मी अमित प्रज्ञा प्रभाकर गणवटकर, मुख्य पुजारी संस्थान सिद्ध गणपतीपुळे. पौष महिन्याच्या अंगारिका शुभमुहूर्तावर आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या अंगारकीनिमित्त संस्थान सिद्ध गणपतीपुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी सुमारे 80,000 ते 1,00,000 भाविक आज दर्शनाचा लाभ घेणार आहेत. त्यांची व्यवस्था म्हणून संस्थान सिद्ध गणपतीपुळे मार्फत योग्य ते व्यवस्थापन करण्यात आलं आहे. मग ती लाईन व्यवस्था असेल, पिण्याचं पाणी असेल किंवा स्वच्छतागृह असतील. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा पोलीस अंतर्गत जयगड पोलीस ठाणे अंतर्गत सर्व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणारे भाविक आज बाप्पाचरणी नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं जाऊ याकरता प्रार्थना करताना दिसतोय. आणि येणाऱ्या वर्षामध्ये शेतीमध्ये देखील सुजलाम सुफलाम असा हा महाराष्ट्र बनावा अशीच प्रत्येकजण प्रार्थना करताना दिसतोय. त्यांची सर्व मनोकामना परिपूर्ण हो हीच आपण आज बाप्पाचरणी प्रार्थना करूया. आणि हा अंगारकीच्या शुभमुहूर्तावर सर्वांनी दर्शनाचा लाभ घेऊन आपलं हे वर्ष उत्तम प्रकारे व्यतीत करावं अशा त्यांना शुभेच्छा देऊया. नायलॉन मांजाचा वापर करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी येवल्यात भव्य रॅली काढण्यात आली. येवला शहर पोलीस स्टेशन आयोजित ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक, युवक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसंच दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना होणाऱ्या अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विविध घोषणांद्वारे नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नये असं आवाहन करण्यात आलंय. आम्ही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही अशी शपथ यावेळी घेण्यात आली. येवला तालुक्यामध्ये पतंग महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या पतंग महोत्सवासाठी यांचे नातेवाईक देखील लांब लांबून या ठिकाणी येत असतात. उत्साहाचं स्वरूप या ठिकाणी असतं. तथापि दरवर्षीप्रमाणे काही दुर्घटना देखील या ठिकाणी घडलेल्या दिसून आलेल्या आहेत. उदाहरणार्थ नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे चिरले गेलेले आहेत, अनेकांना दुखापती झालेल्या आहेत. तर असं काही होऊ नये, अशी दुर्घटना होऊ नये. आपण सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, परंतु आपली देखील जबाबदारी असते. आपण शासनाने दिलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. या अनुषंगाने सुदर्शन खिल्लारे SS मोबाईल आणि यांच्यामार्फत मागील वर्षी देखील त्यांनी जनजागृती मोहीम सुरू केलेली होती आणि यावर्षी देखील त्यांनी तो विडा उचललेला आहे. एक उत्सुक उपक्रम आहे. येवलेकरांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद. मी अनिल भवारी, पोलीस निरीक्षक, येवला शहर पोलीस स्टेशन. आज या ठिकाणी आम्ही रेझिन डे संदर्भात एकत्र जमलेलो आहोत. 2 जानेवारी आज पोलीस स्थापना केली आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. पोलीस खात्याच्या कामाची माहिती दिली जाते. माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला अशा प्रकारे कार्यक्रमांचं नियोजन करण्यास सांगितलं होतं. आम्ही आमची संकल्पना SS मोबाईलचे सुदर्शन खिल्लारे यांना सांगितले असता त्यांनी आपण मांजाविरुद्ध जनजागृती रॅली करू असं सांगून त्याचं प्रायोजक त्यांनी पत्करलं आणि या ठिकाणी आज हा मांजा विरोधी जनजागृती रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करतो की नायलॉन मांजा टाळा, कारण याच्यापासून पशुपक्षी यांच्या जीविताला तसेच माणसाच्या जीविताला धोका पोहोचतोय. नायलॉन मांजाचा वापर केल्यास तुम्हाला 6 महिने कैद आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेमार्फत 10,000 रुपये दंडाची कारवाई करण्यात येत आहे. ही तर कारवाई होईल, परंतु एखाद्याचा जीव गेला आणि असं निष्पन्न झालं की हा नायलॉन मांजा अमुक अमुक यांनी पुरवला होता, तर कमीत कमी त्याच्यावर 304 सदोष मनुष्यवधात जुना 304 जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात येईल सदोष मनुष्यवधाचा. तर कृपा करून आपण दुसऱ्याला जीव घेणं ठरेल असा कोणताही नायलॉन मांजाचा वापर टाळावा. आपण पारंपरिक जे तुमचा मांजा होता त्याचा वापर करावा आणि जे कोणी पालक असतील यांनी सुद्धा आपल्या पाल्यांना असा मांजाचा दोरा घेऊन देऊ नका. पाल्यावर कारवाई जर झाली तर नक्कीच त्याच्या पालकावर कारवाई होणार आहे याची नोंद घ्यावी.
अमरावतीच्या नांदगाव पेठ पंचतारांकित MIDCतील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या शेकडो कामगारांना कायदेशीर ग्रॅच्युटीपासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ कामगारांनी उपोषण सुरू केलंय. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांच्या नेतृत्वात हे उपोषण प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुरू आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन आणि व्यवस्थापनानं दखल न घेतल्यानं कामगार संतप्त झालेत. न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. आज या रतन इंडिया पॉवर प्लांटच्या समोर जो उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे त्याचा मागे उद्देश आहे की मागील 7-8 वर्षापासून जे DMF कंपनी होती ती कंपनी काम सोडून काढली गेली आहे. इथून त्या कंपनीत काम करण्यावाले 82 ते 85 लेबर लोक कर्मचारी आपले बांधव हे त्यांच्या ग्रॅज्युएटीकरता वारंवार निवेदन देऊन कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधत आहे, पण त्याला कंपनी कुठल्याही प्रकारे दाद देत नाही. या बाबतीत मागील माझ्या आमदार साहेबाच्या नेतृत्वातसुद्धा एकदा त्या कंपनीची चर्चा केली, तेव्हा त्यांनी तोलड उत्तर देऊन देतो बा असे त्यांनी बोळवण केली. मागेसुद्धा आम्ही त्यांना या बाबतीत कामगाराच्या वतीने निवेदन दिलं होतं, पण त्यालाहीसुद्धा त्यांनी केरा टोपी दाखवली. त्यामुळे आज या ठिकाणी या मागण्यासाठी किंवा ग्रॅज्युएटी यांना मिळण्यासाठी यांचा हक्काचा पैसा आहे जो की यांच्या पगारातून कपात केल्या कंपनीने तो त्यांना मिळायलाच पाहिजे. याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. आजपासून आमरण उपोषणाचा पहिला दिवस असल्या आहे. याकरता माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, तालुका अध्यक्ष वीरेंद्र लंगडे, तालुक्याचे उपाध्यक्ष नागेंद्र तायडे, महिला मोर्चाचे अध्यक्ष पियुगलताई आम्ही सगळेच उपोषणाला बसलेलो आहेत. आणि जर पण मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर कंपनी सर्व गेट बंद करण्यात येईल. उद्यापासून कंपनीमध्ये कुठलाही कर्मचारी पाठवण्यात येणार नाही याची आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन दक्षता घ्यावी. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.